हे पाणी आलं होतं त्यानंतर आपण तिथे जाऊन काही सहकार्य करण्यात आलेलं आम्ही बघितलं होतं. तर एकंदरीत काय सहकार्य आपण त्या ठिकाणी केलेलं? नमस्कार प्रथमतः मी शिवण्या पाटील एक तृतीयपंथी आणि रावेत विलेज रोड आहे आपला जो रावेत ते वालेकरवाडी जाधव घाट आहे तिथे रेड अलर्ट जारी केल्यानंतर भरपूर सारं पाणी आलं होतं ते आणि मी नेमकी तिथेच राहते थोडी पलीकडच्या साईडला. तर इथं माझं घर आहे आणि थोडा स्लमी एरिया असल्या कारणाने तिथे बरेचशा झोपड्यांमध्ये पाणी गेलं होतं. त्यांच्या ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत अन्नधान्य ते सुद्धा पाण्यामध्ये वाहून गेलं होतं. बरेचसे भांडी पाण्यामध्ये वाहून गेले होते. अशा आणि जेव्हा रेड अलर्ट जारी केलं तेव्हा प्रशासनची मदत येण्यापूर्वी थोडा वेळ लागला होता. त्याच्या आधी मी आत आपलं जे स्लम एरिया आहे तिथे जाऊन त्याची पाहणी केली होती. बरेचसे लहान लहान मुलं होते की नुकतेच जे 2-2, 3-3 महिन्यांची मुलं आहेत त्यांना सहारा मी स्वतः माझ्या घरात दिला होता. आणि मी जे हे व्हिडिओज आहेत हे व्हिडिओज मी आमची जी NGO आहे दिल्लीला मी तिकडे त्यांना सबमिट केल्या. त्यांचे माझ्या मते 400 किट्स मला ते पाठवतात ते अन्नधान्य त्यांना देण्यासाठी. तर ही एक छोटीशी हेल्प असते. आपण समाजात राहतो आपण समाजाचं भान जपलं पाहिजे आणि नेहमी एक मदत करावी या भावनेने म्हणून मी मदत केली. बाकी माझा काही उद्देश नव्हता. एक फक्त सहकार्य. म्हणजे बघितलं की माणसांचा बघण्याचा दृष्टिकोन जरा वेगळाच पडतो. त्या ठिकाणी तुम्ही त्यांना तुमच्या घरामध्ये राहण्यासाठी दिले तर त्या लोकांच्या त्यावेळेस काही भावना आपल्याला समजून आल्या? हा जेव्हा एक शेवटी कारण समाजामध्ये थोडं तृतीयपंथीबद्दल थोडी भीती असते. पण मी त्यांना एक काउन्सिलिंग केलं की हा बाबा हे तात्पुरतं घर आहे. तुम्ही तुमच्या इथल्या लहान मुलांना फीडिंग करू शकता. कारण एवढा मोठा पाऊस आहे आणि त्यांना पत्र्याच्या शेडमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना मराठी शाळेमध्ये हलवलं पण त्याच्या आधी लहान लहान मुलं रडत होती. त्यांना त्यांची जी आई आहे ते फीडिंग असं ओपन प्लेसवर थोडी करणार. तर माझ्या घरामध्ये त्यांनी लहान लहान मुलांना फीडिंग केलंय. थोडं काउन्सिलिंग केलं की हे तात्पुरतं तर घर आहे तुम्हाला हलवण्यात येईल तिकडे. त्यांना तुम्ही तुमच्या घरी आणल्यानंतर त्यांच्या भावना काय? त्यांच्या भावना एवढंच की त्यांनी खूप आभार मानले माझे आणि छान होतं त्यांचं एक स्मित हास्य होतं चेहऱ्यावर. इथून पुढे जर अशी काही परिस्थिती आली तर ज्या मागच्या वेळेस तुम्ही तशा धावून गेला इथून पुढे देखील तुम्ही तसं धावून जाल का आणि त्यांना सहकार्य कराल? नक्की 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 मी अर्ध्या रात्रीही कारण मी खूप जवळ राहते त्यांच्या त्यामुळे मला नेहमी तत्परता दाखवावीच लागणार आहे. एक आपण सहकार्य केलंच पाहिजे बस. एक नागरिकांना आणि आपल्या तृतीयपंथी बांधवांना आपण काय मेसेज द्या की अशी पूर परिस्थिती आली की त्यांनी अशा पद्धतीने प्रशासनाची वाट न बघता आपण तिथे गेलं पाहिजे मदत केली पाहिजे. प्रशासनाचा फोन केला पाहिजे. आपले जे परिसरातील जे आहेत नगरसेवक असेल किंवा अन्य काही प्रतिष्ठित व्यक्ती असेल त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्यांना तिथपर्यंत मदत पोहोचवली पाहिजे.